गव्हाच्या कुरडईपेक्षा पण दुप्पट फुलणाऱ्या, करायला एकदम सोप्या, एकदम कमी मेहनतीमध्ये बनणाऱ्या आणि एकदम पांढऱ्या शुभ्र अशा मी तुम्हाला रव्याच्या कुरड्या बनवून दाखवणार आहे. तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर इथे मी 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे. तर आपण इथे बारीकच रवा वापरायचा आहे. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही त्याला मिक्सरला बारीक करून घ्या आणि ह्या पद्धतीने आपण इथे रवा भिजवून घ्या. तर इथे मी पातेल्यामध्ये रवा भिजवणार आहे. तर त्याच्यामध्ये मी रवा टाकून भरपूर सारं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये रवा भिजत घाला, पण त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं. तर पाणी भरपूर ओतल्यामुळं आपला रवा छानपैकी भिजतो पण, आणि आपलं त्याच्यावरचं ते पाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला काढता येतं. आणि पाणी ओतल्यानंतर आपण रवा चांगला मिक्स करून घ्यायचा, म्हणजे तो तळाला बसत नाही, तो पाण्यामध्ये चांगला मिक्स होतो आणि रवा छानपैकी भिजला जातो. आणि आता दुसऱ्या दिवशी मी त्यावरचं पाणी काढून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने एकदम हलक्या हाताने ते पाणी पूर्ण निथळून काढायचं आहे. आणि आपला आता तो रवा तळायला बसलेला आहे. आणि याच्यातलं पाणी काढून दुसरं पाणी याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर पाणी भरपूरच ओतायचं. जेवढं पाणी तुम्ही जास्तीचं ओताल तेवढं तुमचा रवा, म्हणजे तुमचं चिक एकदम पांढरा शुभ्र निघतो. आणि आता चांगलं त्याला मिक्स करून परत त्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 3 दिवस रवा असाच भिजत घालायचा आहे. आणि 4थ्या दिवशी इथे कुरड्या बनवायला घ्यायच्या आहेत. तर आता इथे तुम्ही पाहू शकता मी 4थ्या दिवशी त्याच्या कुरड्या बनवून घेणार आहे. तर आता त्याच्यावरचं एकदम हलक्या हाताने हे पाणी काढून घ्यायचं, म्हणजे तो रवा त्याच्यामध्ये मिक्स झाला नाही पाहिजे. आणि आता तुम्ही पाहू शकता त्याचा एकदम पांढरा शुभ्र असा चिक तयार झालेला आहे. आणि तो तळाला बसलेला आहे. तर त्याला चांगलं मिक्स करून एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आणि त्याचं माप करून घ्यायचं. तर इथं मी पातेल्यामध्ये ओतलेलं आहे. आणि आता आपलं इथं पातेलं भरायला थोडंसं कमी आहे. तर आता मी एवढंच पाणी घेणार आहे. त्यापेक्षा कमी किंवा जास्त घ्यायचं नाही. आणि आता इथे चिक खाटून घ्यायचा. तर त्यासाठी इथे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ते पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि त्याला चांगली उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि आता बारीक गॅस करून आपण हा चिक खाटून घ्यायचा. तर चिक हाटत असताना एका हाताने आपल्या चिकाची बारीक धार लावायची आणि एका हाताने सतत हलवत राहायचं. तर जेवढं तुम्ही चिक एकसारखा हलवाल तेवढं तुमचा चिक छान हाटला जातो, म्हणजे त्याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत. आणि इथे हा चिक हाटत असताना आपल्याला गव्हाच्या कुरडीला खूप मेहनत लागते. तर इथे रव्याच्या कुरडीला मेहनत लागत नाही, एकदम सहज आपला हा चिक हाटायला येतो. म्हणजे आपल्याला इथे जास्त ताकद लावून चिक हाटायची गरज नाही. एकदम हलक्या हाताने आपण हा चिक हाटून घेऊ शकतो. आता तुम्ही पाहू शकता आपला चिक हाटल्यानंतर किती छान एकदम पांढरा शुभ्र दिसत आहे. आणि त्याला 10 ते 15 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं. तर 10-15 मिनिटानंतर आपला चिक शिजलेला आहे आणि आता तो कुरड्या घालण्यासाठी तयार आहे. पण आता इथे आपण चिक शिजलेला कसा ओळखायचा, तर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर खालची बाजू वरती करून आपलं चांगलं मिक्स करायचं आणि बारीक गॅसवरती आणखीन 1-2 मिनिटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत. आणि चिक शिजलेला कसा ओळखायचा, तर त्याच्यामध्ये चमचा ठेवायचा. तो जर खाली उलटला नाही, तो तसाच बसला की मग समजायचं की आपलं चिक तयार आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपला चिक हातात घ्यायचा, त्याची गोळी तयार करायची आणि जर त्या हाताला आपल्या चिटकली नाही की मग समजायचं की आपला चिक तयार आहे. आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता तो चिक पूर्णपैकी असा त्याला चमक येते आणि त्याचा कलर पूर्णपैकी बदलतो, मग समजायचं की आपला हा चिक कुरड्या घालण्यासाठी तयार आहे. तर आता मी तुम्हाला इथे कुरड्या घालून दाखवते. तर गव्हाच्या कुरड्याचं पण मी तुम्हाला, म्हणजे गव्हाच्या कुरडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर त्या पण मी ह्याच पद्धतीने तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशा करायच्या ती मी दाखवलेली आहे. तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि आता इथे पाहू शकता तुम्ही एकदम पांढरी शुभ्र आणि मस्त अशी एकदम अशी एकदम कुरड्या आपल्या इथे तयार होत आहेत. तर ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये रव्याच्या कुरड्या पण तुम्ही बनवा, खूप छान लागतात. चवीला एकदम गव्हाच्या कुरड्याप्रमाणेच लागतात आणि गव्हाच्या कुरडीपेक्षा सुद्धा ह्या जास्त फुलतात. तर आता मी इथे कुरड्या सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत. थोड्याशा मी कलरच्या पण कुरड्या घातलेल्या आहेत. आणि 1 किलो रव्यामध्ये आपल्या इथे 35 ते 40 कुरड्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण इथे याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचं आहे. तर वाळल्यानंतर पण तुम्ही पाहू शकता कुरडीचा एकदम पांढरा शुभ्र कलर जशाला तसा आहे. आणि आता तुम्हाला मी तळून दाखवते.
तर आता तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर आपली कुरडी किती मस्त अशी फुललेली आहे. एकदम पांढऱ्या शुभ्र आपल्या अशा ह्या कुरड्या तयार होतात. तर करायला एकदम सोप्या आणि चवीला अगदी रव्याच्या कुरडीप्रमाणेच. तर तुम्ही सुद्धा नक्की या उन्हाळ्यामध्ये रव्याच्या कुरड्या बनवा. कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.